स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायचं आहे, पण तिथे कसं पोहोचायचं आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर त्याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतो। सकाळी प्रवास करणार असाल तर 11301 उद्यान एक्सप्रेस हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे। सदर ट्रेन तुम्ही दादर स्टेशनला 8:25 पकडू शकता। कन्फर्म तिकीट नसेल तर जनरल क्लासचं 155 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही तुमचा प्रवास पुढे सुरू करू शकता। ही ट्रेन तुम्ही दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरून पकडू शकता। सदर ट्रेन तुम्ही CSMT दादर आणि कल्याण या स्टेशनवर पकडू शकता। अनफॉर्च्युनेटली ही ट्रेन ठाण्याला थांबत नाही। साधारण 12 ते 12:30च्या आसपास ही ट्रेन पुण्याला पोहोचते। सदर ट्रेन ही स्वच्छ असून हा प्रवासही तितकाच आरामदायक आहे। पुढे गेल्यानंतर या ट्रेनमधून खूप चांगले स्पॉट्स तुम्हाला बघायला मिळतात। पुढे ही ट्रेन दौंड मार्गे कुर्डुवाडीला साधारण 1:15 पोहोचते। कुर्डुवाडीला उतरून तुम्ही तुमचा पंढरपूरचा प्रवास देखील करू शकता। प्रवासातील महत्त्वाचं स्टेशन म्हणजे सोलापूर आणि तिथे ही ट्रेन दुपारी 3:35 पोहोचते। साधारण 4:30 ते 5च्या सुमारास ही ट्रेन तुम्हाला अक्कलकोट स्टेशनला आणून सोडते। पोहोचलोय 5 वाजता अक्कलकोटला। आता पुढची जर्नी मी तुम्हाला अक्कलकोट स्टेशनच्या ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरता तिथूनच बाहेर जाऊन तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सुरू करू शकता। स्टेशनच्या अगदी बाहेरच तुम्हाला शेअर रिक्षाचा ऑप्शन दिसून येतो आणि साधारण 40 ते 50 रुपये घेऊन ही रिक्षा तुम्हाला स्वामींच्या वटवृक्ष मंदिरापाशी आणून सोडते। तर अशा प्रकारे फक्त 155 रुपये खर्च करून तुम्ही मुंबईवरून अक्कलकोटला पोहोचू शकता।